नमस्कार. सहज आणि सोपे शिक्षण या यूट्यूब चॅनलवर माझ्या सर्व बालगोपालांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याला इयत्ता 6वी मॅथमॅटिक्स यातील प्रकरण पहिले द बेसिक कन्सेप्ट इन जॉमेट्री याविषयी माहिती घ्यायची आहे. पॉइंट्स. तर पहिली कन्सेप्ट बघायची आपल्याला पॉइंट्स. तर या ठिकाणी हा डॉट दिसतोय बघा, टायनी डॉट, त्याला डॉट पी म्हणता येणार नाही. तर पॉईंट पी, पॉईंट ए, पॉईंट टी या पद्धतीने आपण त्याचं रीडिंग करू शकतो. अ पॉईंट इज शोन बाय अ टायनी पॉईंट. अ पॉईंट कॅन बी गिवन अ नेम. त्याला एक नाव दिलं जातं. कॅपिटल लेटर्स ऑफ द अल्फाबेट्स आर यूज टू नेम द पॉईंट. कॅपिटल लेटरचा वापर करायचा असतो, स्मॉल लेटरचा नाही. द पॉइंट्स P, A and T आर शोन इन द फिगर अलॉंग साइड. मग या पद्धतीने इथं पॉइंट दाखवले आहेत. लाईन सेगमेंट्स अँड लाईन. पॉइंट्स A and B ऑन अ शीट ऑफ पेपर आर जॉईन देम यूजिंग अ रूल. बघा, या पेपरवर हे ए आणि बी पॉईंट घेतले आणि ते रूलरने काय केलेले, जॉईन केलेले आहे. वी गेट अ स्ट्रेट लाईन ए बी. आपल्याला ही लाईन ए बी मिळाली, पण ती काय आहे, सेगमेंट ए बी. तिचं रीडिंग काय करायचं, सेगमेंट ए बी. आता या ठिकाणी ही डायग्राम आहे, ती लाईनची आहे, तिच्याविषयी आपण माहिती घेऊ. वी कॅन एक्सटेंड धिस लाईन फॉर एव्हर विदाउट एनी लिमिट ऑन बोथ साईड. ही जी काही ए बी लाईन आहे, एक्सटेंड म्हणजे आपण वाढवू शकतो. विदाउट एनी लिमिट म्हणजे कोणतीही मर्यादा न ठेवता आपण तिला बीच्या पुढे कितीही वाढवू शकतो, एच्या पुढे कितीही वाढवू शकतो. या दोघंही साईडला ॲरो दिलेले आहे, म्हणजेच काय, विदाउट एनी लिमिट आपण ती कितीही एक्सटेंड करू शकतो. टू शो धिस एक्सटेंडेड लाईन ऑन पेपर वी यूज ॲरो हेड्स ॲट बोथ एंड्स ऑफ द लाईन. इन मॅथमॅटिक्स वी से लाईन वी मीन स्ट्रेट लाईन. मग तिला सरळ रेषा असं म्हटलं जातं. आता मागे आपण सेगमेंटविषयी माहिती घेतली होती बघा. तर त्यातील जे आपण ए आणि बी पॉईंट बघितले होते त्याला एंड पॉईंट्स असं म्हटलं जातं. अ लाईन सेगमेंट हॅज 2 पॉईंट्स शोईंग इट्स लिमिट. मग ह्या सेगमेंटवर ए आणि बी हे पॉईंट ए आणि पॉईंट बी हे त्याचे काय, एंड पॉईंट आहे. त्याच्यामुळे हिची आपण लांबी मोजू शकतो, हिला लिमिट असते. ही लाईन ए बी आहे. तसंच इथं पण लाईन पी क्यू दिलेली आहे. मग तिचं रीडिंग कसं करायचं, लाईन पी क्यू और लाईन क्यू पी असं केलं तरी चालेल. आणि सिंगल लेटरमध्ये जर द्यायचं असेल तर स्मॉल लेटरमध्ये द्यायचं, एल एम एन या पद्धतीने आपण रेषेला नाव देऊ शकतो. रेज, किरण. तर या ठिकाणी ही जी डायग्राम इथं हा एक रे दाखवलेला आहे. पी हा त्याचा ओरिजिन आहे. A ray is a part of line. It starts at one point and goes forward continuously in the same direction. तर इथून पुढे ती सेम डायरेक्शनने काय होते, पुढे जाते आहे. The starting points of ray is called its origin. तर पीला त्याचे ओरिजिन असं म्हटलं जातं. An arrowhead is drawn to show that the infinite in the direction of Q. तर क्यूच्या डायरेक्शन ती काय आहे, अमर्याद आहे. इथं मात्र मर्यादा, इथून पुढे ती वाढणार नाही. द फिगर कॅन बी रीड ॲज रे पी क्यू. द रे पी क्यू इज नॉट रीड ॲज क्यू पी. कारण काय, तिचा ओरिजिन पी आहे. अँड इनफायनाईट नंबर ऑफ लाईन्स कॅन बी ड्रॉन थ्रू वन पॉईंट. बघा, इथं पॉईंट पी दिलेला आहे, याच्यातून आपण असंख्य अशा रेषा काढू शकतो. इनफायनाईट. तर हे फिलिंग द ब्लँक्सला विचारलं जाऊ शकतो, जिथं अंडरलाईन केलेले आहे ते पॉईंट्स. बघा, या पॉईंट पी मधून अनेक लाईन जाता आहेत एकाच. वेन 2 or more लाईन्स पास थ्रू द सेम पॉईंट दे आर कॉल्ड कॉन्करंट लाईन्स. बिंदूतून तर दोनपेक्षा अधिक लाईन जर एका बिंदूतून पास होत असतील तर त्यांना कॉन्करंट लाईन्स असं म्हटलं जातं. आणि पीला काय म्हटलं जातं, पॉईंट ऑफ कॉन्करन्स. द कॉमन पॉईंट, कारण तो सगळ्यांचा मिळून कॉमन पॉईंट आहे, through which they pass is called their point of concurrence. And only one line
कॅन बी ड्रॉन थ्रू एनी टू डिस्टिंक्ट पॉईंट. ह्या दोन डिस्टिंक्ट पॉईंटमधून एकच लाईन आपण ड्रॉ करू शकतो. 3 or more points which lie on a single straight line are said to be collinear points. मग एकाच लाईनवर किंवा तीनापेक्षा जास्त बिंदू असतील तर त्यांना कॉलिनियर पॉइंट्स म्हणजे एक रेषीय बिंदू असं म्हटलं जातं. Points which do not lie on the same line are called non-collinear points. मग जे बिंदू एका सेम लाईनवर नसतात त्यांना नॉन कॉलिनियर पॉइंट्स म्हणजे एक रेषीय बिंदू असं म्हटलं जातं. बघा आपण त्रिकोणाचे हे जे काही 3 बिंदू असतात तर हे नॉन कॉलिनियर आहेत कारण ते एका सरळ रेषेत आहे का तिघही बिंदू नाही. समजा हा ए इथं असेल, बी इथं असेल, हे एका रेषेत आले का नाही. तर हे काय असतील, इट इज द एक्झाम्पल ऑफ नॉन कॉलिनियर पॉइंट्स. पुढील फिगर आहे प्लेन्स, प्रतल. इन मॅथमॅटिक्स अ फ्लॅट सरफेस इज कॉल्ड प्लेन. मग एक सपाट पृष्ठभागाला नेहमी प्लेन असं म्हटलं जातं, प्रतल असं म्हटलं जातं. अवर स्काय, ब्लॅकबोर्ड, notebook, book, these are the example of planes. The name of the plane in the picture is H. या पिक्चरमध्ये प्लेनचं जे नाव दिलेलं आहे ते H ह्या अक्षराने दिलेले आहे. It actually extend infinitely on all direction. मग हे प्लेन इथे ॲरो दाखवले आहे, याचा मीनिंग काय की ते चारही दिशांना अमर्याद आहे, ते वाढतच जातं. Arrows are drawn to show that the plane extend infinitely in all direction. पण आपण मात्र आपल्या सोयीसाठी त्याला ॲरो दाखवत नाही, पण प्लेन हे काय असतं, अमर्यादित असतं आणि त्याला एच ह्या नावाने नाव दिलं जातं. पुढील फिगर आहे पॅरलल लाईन्स, समांतर रेषा. तर या नोटबुकमध्ये बघा, तरी नोटबुकवरच्या ज्या लाईन्स असतात, दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ पॅरलल लाईन्स. द बार्स ऑफ द ग्रिल of the window, also the example of parallel lines. Lines which lie in the same plane but do not intersect are said to be parallel to each other. Parallel म्हणजे काय, समांतर. Lines which lie in the same plane म्हणजे काय, एकाच प्रतलात असलेल्या रेषा but do not intersect म्हणजे त्या एकमेकाला छेदत नाही, are said to be parallel to each other. त्यांना समांतर रेषा असं म्हटलं जातं. क्वेश्चन बघा, राईट द प्रॉपर टर्म. तर आपल्याला ह्या ज्या काही फिगर दिलेल्या आहे याला योग्य ते नाव द्यायचं आहे. तर काय, इंटरसेक्टिंग लाईन्स ऑफ पॅरलल लाईन्स इन ईच ऑफ द एम्प्टी बॉक्सेस. आता ह्या दोन लाईन एकमेकाला इंटरसेक्ट होता म्हणून काय आहे, दीज आर द इंटरसेक्टिंग लाईन्स, दीज आर पॅरलल लाईन्स. ह्या कितीही पुढे वाढवल्या तरी त्या एकमेकाला छेदत नाही म्हणून त्याला पॅरलल लाईन्स असं म्हणतात, समांतर रेषा. आता ह्या दोन रेषा आहेत, तर ही रेषा पुढे वाढवली आणि त्याच्यानंतर खालची रेषा पण पुढे वाढवली तर पुढे जाऊन त्या एकमेकाला काय होणार आहे, इंटरसेक्ट होणार आहे. म्हणून हे सुद्धा एक्झाम्पल आहे इंटरसेक्टिंग लाईनचं. तुम्हाला सर्वांना सर्व काही समजलंच असेल. तर ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही माझ्या या सहज आणि सोपे शिक्षण चॅनेलला सबस्क्राईब केली नसेल तर त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. मी या चॅनेलवर इयत्ता 6वी गणित, 7वी सायन्स आणि 5वी स्कॉलरशिप याचे देखील व्हिडिओ टाकलेले आहेत. त्याचा लाभ सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावा हाच माझा उद्देश आहे. धन्यवाद.